सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे. कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, किती हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी बघा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे. म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. भरपूर आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात अशा प्रकारे हेक्टर प्रमाणे पीक विमा जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपणार आहे. त्याचमुळे बघा शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये बघा हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे. बघा ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपत आहे. शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी आता 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच आता तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहे. आता पीक विम्याचा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, अर्थात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यापैकी असेल, तर तुमच्या खात्यात सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होतील. ज्यांचे 3 वर्षाला म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा केला असेल, तर तुम्हाला सुद्धा 100% आता रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. हे पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे आता वाटप होत आहे. 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नव्हते. तसेच बघा 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळाला नसेल, आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यात सुद्धा पैसे मिळणार आहे. आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे? सर्वप्रथम बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा आता वाटप होत आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम लक्षपूर्वक आहे का, या 50 पिकापैकी बघा कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. बघा या ठिकाणी तालुका निहारिक पीक विमा रक्कम जाहीर झाला असून 75% पीक विमाची यादी आता वर्षाला 2024 दोषेच बघा 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, 2024 मध्ये बघा 32 जिल्ह्याची यादी जाहीर झाली आली होती आणि आता बघा नवीन वर्षाच्या दिवशीच म्हणजे की जानेवारी महिन्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात तिन्ही वर्षाचा पीक विमा आता डायरेक्ट 2022 मध्ये पीक विमा झोपलेला होता, तर 2025च्या पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का, यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा 2022 तसेच 2023 आणि 2024
या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही, असे सुद्धा सरकारने सांगितलं आहे. आता जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजनेचा घोटाळा झाला असून अपात्र लोकांनीही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसत आले आहे. त्यामुळे ज्या खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असल्याच्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे आहे. या जिल्ह्याच्या प्राधान्य देण्यात आलेले आहे. परभणी, जालना, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बीड, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा या 2 जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. आता जे काय समोरचे जिल्हे राहिलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा या व्यतिरिक्त जालना जिल्हा आहे, अकोला, हिंगोली, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. आता अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरला नाही. याचमध्ये फक्त काही तालुके सुद्धा पात्र ठरतात. तुम्ही यादीत आहात का हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण 1 मिनिटामध्ये माहिती पाहणारच आहोत. जर तुम्हाला नियमितपणे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वात आधी पैसे येतील. फक्त तुम्हाला या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. ज्यामुळे जर तुम्ही वाटत असेल की आपला पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहेत का हे तुम्हाला नक्की पाहण्याची गरज आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा बँकेची यादी आपण आता खालीलप्रमाणे सांगणार आहोत. म्हणजेच की कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, ICICI बँक, त्याचप्रमाणे बघा कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक, हे बघा शेतकरी मित्रांनो तसेच ICICI बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट बँक, तसेच बघा पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी आणि खाजगी जे काय पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचे काम म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा जालना, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर, यवतमाळ, धाराशिव, परभणी, बीड, अकोला, हिंगोली, बुलढाणा, बघा नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात आता समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आज त्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत आणि जे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यात बघा पैसे जमा व्हायला पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.